नमस्कार मंडळी. तर आमची आता शॉपिंग आणि पॅकिंग हे या सगळ्या गोष्टी चालू आहेत, त्याच्यामध्येच ते सगळे शूट्स चालू आहेत आणि त्यामुळे ब्लॉग झाले नव्हते. पण आज आम्ही थोडासा वेळ काढला. आज आम्ही थोडं आजूबाजूला फिरणार आहोत, काही आमची कामं आहेत त्यासाठी. तर म्हटलं तुम्हालाही सोबत घेऊन जाऊया. त्यामुळे आता आपण निघतोय आणि नेहमीप्रमाणे माझा नवरा तसाही उशीरच करतो, पण नाही, आज मी उशिरा उठले, तो सकाळी लवकर उठला, तो जिमला गेला, मी आज गेले नाही आणि मी आज झोपा काढल्या आणि आता आम्ही जाणार आहोत रक्षाबंधन हॅम्पर्सला. तुम्ही जो प्रतिसाद दिला म्हणजे सगळे हॅम्पर्स संपून गेले, तर त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि आम्ही काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात होतो, त्याची ही सुरुवात होती फक्त, पण त्या सुरुवातीलाच तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिला आणि त्यामुळे खूप काही करण्याची, नवीन काहीतरी करण्याची हे वाढली आहे आणि त्या सगळ्या नवीन गोष्टी लवकर तुमच्या समोर येतील. पण गणपतीनंतर, तर गणपतीपर्यंत आपण सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग आणि त्या सगळ्या गोष्टी रेडी ठेवणार आहोत. दादा आपण आता कुठं चाललोय? आपण आता चाललोय लोकेशन बघायला. लोकेशन बघायला? लोकेशन काय? त्यांच्याच बाजूला. ही कसली भाजी आहे? मुला मुळा. कावला मुला खावाला एक नंबर पण. कसा आहे तो? 20-50 बाई संपवल्या 2 दिवस. देऊ का? खावाला एकदम एक नंबर हो, चविष्ट हो. आता दे. कारली देऊ 50. कुठल्या गावातली वाटते? दुसरी रोज असतो ना मी. ही कशी कधी द्या? घरची पिकवलेली. सगळी घरची. विकतचं आणच काय परवडेल आम्हाला. कारली कारली घ्यायची? कधी देऊ? 50 ला. कारली पण घे, वांगी पण दे. वांगी पण इकडचीच आहे. सगळी देऊ ना. किती देवी? ही शिरा किती रेडी आहे याच्यात आणि आम्ही पण अजिबात चिंता करू नका. परत कधी येशील मला इथं? कधी येशील? पुन्हा आम्ही इथंच असतो. परवा. हा मग आहे. परवा नाही, गुरुवारी, शनिवारी, रविवारी, सोमवारी या. ओके. कधी पण या, चालेल. कधी पण या. या दिवसाला आपण माझी भाजी दुसऱ्याला दिलीस? येतं ही बा. आहे ना? हा. दोन बस झाली. किती माणसं आहेत घरी? तिच्याकडे असेल का? हिच्याकडे बघतोस का पर्स मध्ये आहेत का? बघ जा, नाही तर हे ठेव. आता भाजी घ्यायला इकडे येणार. मला आवडलं भाजी, पण मी लोकांना ओळख करून नाही दिली. आमच्या गाडीत 3 माऊ आहेत. आता 1, 2 आणि 3. मी आहे निवांत एकदम. मी आहे झोपते सारखी आणि असं उरप. झोपू काय नको. दादा मी बोल, सौरभ काय करतोय? सौरभ असा असतो, पण दादा आहे झोपलो नाही आणि ही कंटिन्यू झोपलेली. आज सुदे मी आपला निवांत एकदम. तर कुणाला मांजरं घरी ठेवायला हे आहे म्हणून त्याने मला आणून ही मांजरं दिली. म्हणाला आधी स्वतःच्या जेवणाच्या वेळा सुधार, त्याच्यानंतर मग मांजरं बिंजरं पाळ, म्हणजे त्यांना हे करशील. कसं जेव्हा बिवणं घालायला ग बाबला इथे ठेवला. हो बघ, शहाणपणा करत डबा घेऊन आलीस, चमचा आणायला विचारलीस. चमचा जेवायचंच नसतं. आपण तिथे लस्सी पिऊया. चल. आज काय अगदीच निवांत झालोय का आपण? एवढी कामं आहेत पण जाऊन भरपूर कामं आहेत. चला तिकडे बोंबा मारतोय. फाईल्स पाठव. आपण फिरत नाही होत, आपण कामासाठीच फिरतोय. छान वाटलं ना आज? पण छान वाटलं. असं स्वतःहून आपण शोधू ना तर जास्त गोष्टी मिळतील आपल्याला. आम्ही खूप अभ्यास करून काय काय करतोय आता. माझं असं म्हणणं होतं की त्या राईट टाकून पण जाऊया का त्या गावांमध्ये? राईट तो गेला मागे. नाही, पुढचं लेफ्ट म्हणायचं का? लेफ्ट सॉरी. इकडे गाव कुठलं आहे वरती? कोरला. तुम्ही तिकडे जाता? नाही. किती वर्ष आधी इकडे? मस्त बोलताय. मस्त मराठी बोलताय तुम्ही. तिकडे से जा आतमध्ये से इकडे गेलो नाही, असं जावाचा पुरा वरती पुरा असा रस्ता गेलेला.
खालून जायला लागेल. हा खालून जायला पण खालून कुठून तिकडे जा. आता खालून जा. खालूनच भोगता आहे. भोगताशा तिकडे जा. मस्त मराठी बोलता. चला घेता नाही, नंतर येतो. हा नाही कामासाठी चाललोय. मस्त दिसतेस ग. त्यांची बोलायचं आहे जरा तिकडच्या. मस्त दिसतेस ग. ए गंजू छान दिसतेस. मागून असो. ती काकी बिहारची होती आणि तिची मराठी तर जामच भारी होती. तुम्हाला काय वाटलंय इकडनं जायचंय तिकडनं वर जायचंय आणि मग ते बरोबर ती नम्रता संभेरावने केलं होतं ना ऍक्टिंग. नम्रता संभेराव पण ती असं येतोय. तुम्हाला काय वाटलंय मी काय हे असं हास्य जत्रामध्ये सेम तशीच बोलतात ते. मी पहिल्यांदा ऐकलं एखाद्या बिहारी माणसाला मराठी बोलताना. तुम्ही कुठून आले काय चाय पिणार म्हणजे आमच्यापेक्षा हे जायचं युटर्न मारून. नको चल भूक लागली. पुढा चिबुडावरती पिठी साखर थोडीशी टाकतात. कशासाठी? साखर खायचीच नसते. हो पण पिठी साखर टाकूनच थोडासा चिबूड खातात. मला देत जाऊ नकोस. मग तू आहे दुसरा तो खा. साखर कधी खातात का? अरे थोडीशी पिठी साखर टाकतात त्याच्यावरती कुणा टाकत असतील. हेल्थ कॉन्शियस थोडीशी हो ना. साखर घाणेरडी असते. उगाच ब्लॉक करतेस. असू देत साखर घाणेरडी पण आमच्याकडे चिबुडावरती पिठी साखर टाकून खातो इतकं मला माहिती होतं. तुम्ही सांगितलं नाही तर तो पचपचीत लागतो लोक. हे औषधी असतं. औषधी नसतं. थंड व्हावं पोट थंड राहावं म्हणून खातात ते. औषधी सांगतो. ह्या गोड नाही म्हणून साखर टाकतेस. अरे थोडासा साखर टाकायचं असतं. मी घरी तेवढं बघितलंय बाबा की चिबुडावरती साखर टाकून खातात. जे बघितलंय तसंच करा. कसं लागलं हे मला माहिती असंच लागतं. बाबांना आवडतं हे माझ्या. मला पण आवडतं पण ते साखर टाकून नाही. तेच पण साखर नाही टाकलेलं कसं लागेल ते. आणि साखर एवढी पण सगळ्या नाही गोष्टी टाकली चवीसाठी नसतात खायच्या. आहे. जा रे. काही गोष्टी थोड्याशा हे करायच्या बघायच्या. चला चांगलं वाईट काय कळतं की नाही तुला? बस. तर म्हणजे मी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला जो तुम्हाला माहितीच असेल की आज मी इथून जात होते तर मी हे बघितलं की जिथे महाराजांचं नाव आहे अशा कमानीच्या समोरच भरपूर असा कचरा तिथे आहे. आणि मी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे इंस्टाग्रामवरती की जर आपल्याला इतिहासाचा मान राखता येत नसेल तर इतिहासाचं नाव अशा ठिकाणी नक्कीच लावू नये. कारण हे अतिशय लाजिरवाणं आहे सगळ्यांसाठीच म्हणजे माझ्यासाठी सुद्धा आणि आपल्या सगळ्यांसाठीच. तर सध्याही कुणाची बरीच काही कामं चालू आहेत आणि मला असं वाटतं की मी BTS त्याच्या कामाचे पण शूट करून ठेवले पाहिजे जे तुम्हाला नंतर दाखवले पाहिजेत. म्हणजे तुम्हालाही कळेल की एखादं गाणं बनवण्यामागे काय मेहनत असते. कारण ते मलाही कधी आधी कळलं नाही. मला आत्ता कळायला लागले. तर मग मी त्याचे पण आज BTS शूट करून ठेवलेत. आणि आता वाजला 1 आणि आम्ही घरी आलेलो आहोत आणि मला भरपूर मेसेजेस असे आलेत की जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता इंस्टाग्रामला त्याच्यानंतर तिथे सफाई झालेली आहे. म्हणजे आज मी संध्याकाळी व्हिडिओ पोस्ट केलाय आणि रात्री मला मेसेजेस आले होते की तिकडे संध्याकाळी लगेच त्यांनी सफाई वगैरे करून घेतली. तर तो व्हिडिओ पोस्ट करण्यामागचं कारण मी इथे स्पष्ट करते की मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपण कोणालाही शिवाजी पार्क म्हटलं किंवा शिवाजी नाक्यावर ये असं म्हटलं की आपण त्याला चिडून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणून किंवा महाराजांचं नाव आदराने घ्या हे आपण त्यांना सांगतो. मग ज्या ठिकाणी आपण ती नावं लावतोय ना की शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान तर ते स्वच्छ ठेवणं सुद्धा आपली जबाबदारी आहे. कारण इतिहास फक्त पुस्तकांमध्ये नाही आहे तो आपल्या आजूबाजूला सुद्धा असतो. त्यामुळे आपण ज्या आदराने किंवा ज्या अभिमानाने आपण इतरांना सांगतो ना तेवढ्याच अभिमानाने ती जागा सुद्धा व्यवस्थित ठेवणं हे आपली जबाबदारी आहे. नाहीतर असं इकडे तिकडे अशी नावं देत सुटू नका इकडे तिकडे स्मारकं बांधत सुटू नका जर आपल्याला त्याची काळजी घेता येत असेल. बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न केला की तू का नाही जाऊन ते साफ केलंस. तर कचरा टाकणं एखाद्या ठिकाणी ही एक वृत्ती आहे. आज जर मी ते साफ केलं असतं किंवा मी लोकांना बोलवलं असतं की या आपण साफ करूया तर आम्ही साफ केलं असतं ते साफ झालं असतं. त्यानंतर काय त्या वृत्तीचं काय. ती वृत्ती तेव्हाच नष्ट होईल किंवा त्या वृत्तीला तेव्हाच थोडासा हे लागेल जेव्हा शरम वाटेल थोडीशी किंवा काहीतरी त्यांना बोललं जाईल. ह्या नंतरच त्या गोष्टी होतात. आणि सोशल मीडिया एवढं स्ट्रॉंग आहे की आपण काहीही एखादी गोष्ट पोस्ट केली की त्याच्यावरती जर ऍक्शन होते हे मला माहित आहे.
तर मला गरज नाही की मी त्या गावात जाणार, मग बाबा तुमचा सरपंच कोण आहे, मग इथे हे का नाही होते, मग हे प्लीज करून घ्या, मग ते मला विचारणार तुम्ही कोण सांगणार आहे, मग आमच्याकडे हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे. एवढ्या चर्चा करण्यापेक्षा समोर जे आपल्याला दिसलं की हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे चांगलं असं असं झालं पाहिजे, त्याबद्दलचा एक व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर जर ते चांगलं काम होत असेल आणि चांगल्या मार्गाने होत असेल तर व्हिडिओ पोस्ट करायला काय हरकत आहे. आणि त्यामुळेच ते मी केलं आणि मला ऐकून छान वाटलं, वाचून छान वाटलं की तिथे ते काम झालेलं आहे. आता रात्री तर मला काही त्या साईडने जाता आलं नाही. उद्या सकाळी जेव्हा मी तिथून जाईन तेव्हा नक्की त्या गोष्टीचा व्हिडिओ करेन आणि लोकांना दाखवेन की बघा हे जे काल कचरा होता तो साफ झालाय. आणि मला असं नाही म्हणायचं की तो एका दिवसासाठी साफ होऊ द्या, तिथे कायम ती स्वच्छता राखली जावी. कारण जिथे आपण महाराजांचं नाव दिलंय प्रवेशद्वारावरती, असा विचार करा की रोज महाराज त्याच प्रवेशद्वाराने येणार आहेत आणि जाणार आहेत. त्याच्यामुळे ते प्रवेशद्वार आणि त्याच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो तसाच स्वच्छ राहिला पाहिजे. तर बघूया उद्या काय होतंय. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. टिल देन बाय बाय. आणि हो, या सगळ्याचे अपडेट्स जे आहेत ना हे इंस्टाग्रामवरती तुम्हाला खूप लवकर मिळतील, कारण तिथे मी फार ऍक्टिव्ह असते. त्यामुळे मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. बाय.